राज्यातील हवामानात गेल्या काही दिवसांपासून बदल होताना दिसतायत। कधी पाऊस तर कधी उष्णता बघायला मिळतेय। मार्च महिन्याला सुरुवात झाली, मात्र तरीही राज्यातून पाऊस काही जाण्याचं नाव घेत नाहीये। नुकताच भारतीय हवामान विभागानं पावसाचा मोठा इशारा दिलाय। मार्चमध्ये तापमानात वाढ होत असतानाच दुसरीकडे पाऊसही कोसळत आहे। पुढील काही दिवसांसाठी भारतीय हवामान विभागानं अत्यंत मोठा इशारा दिलाय। राज्यातील अनेक भागात आजही अवकाळी पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे। मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात आज वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे। पावसाच्या सतर्कतेचा अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। राज्यातील इतर भागात उन्हाचा कडाका कायम असण्याचा अंदाज आहे। आता कोणकोणत्या भागात पाऊस आपली हजेरी लावणार आहे पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून। पण त्याआधी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल, फॉलो केलं नसेल तर नक्की करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। बीड, धाराशिव, चंद्रपूर, गडचिरोली, सांगली, सातारा आणि सोलापूरमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे। या भागात भारतीय हवामान विभागानं पावसाचा येलो अलर्ट जारी केलाय। गेल्या काही महिन्यांपासून सतत पाऊस कोसळताना दिसतोय, त्यामध्येच आताही पावसाचा इशारा देण्यात आलाय। निफाड इथं राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे। निफाड इथं 13.3 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलेलं आहे। अमरावती इथं देशातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे। अमरावती इथं 41.8 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलंय। काही दिवसांपूर्वीच मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात अवकाळी पाऊस झाला, ज्याने रब्बी पिकांचं मोठं नुकसान झालं। त्यामध्येच आता पुन्हा एकदा पावसाचा मोठा इशारा देण्यात आलाय। 20 मार्च 2026 पर्यंत राज्यात पावसाचा मोठा इशारा देण्यात आलाय। धुळे जिल्ह्यात दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढतच चाललाय। सध्याच्या स्थितीला धुळे जिल्ह्यात 39 अंशावर उन्हाचा पारा पोहोचलेला असून यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। या उन्हामुळे शेतकऱ्यांचं देखील मोठं नुकसान होत आहे। या उन्हाच्या कडाक्यामुळे धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात असलेल्या शेतातील तब्बल 5 एकरातील टरबूज खराब झालेले आहेत। प्रचंड उन्हाचा फटका टरबुजांना बसल्यामुळे लाखोंचं नुकसान झालेलं आहे। टरबुजांना योग्य बाजारभाव मिळत नाही आणि त्यातच उन्हामुळे संपूर्ण शेतातील टरबूज खराब झालेले आहेत। आता राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आणि तुमच्या जिल्ह्यातील हवामानाची काय स्थिती आहे ती सुद्धा आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा।